नमस्कार, आपला स्वागत आहे गणेश नगरी मुंबईची प्रस्तुत गणेशोत्सव अनप्लग स्पॉन्सर्ड बाय फूड केअर फ्युजन. आपल्यासोबत आहे ठाण्यातला सुप्रसिद्ध मंडळ ग्रीनलँड गणेश उत्सव मंडळ यांचे अध्यक्ष रोहन पाठक. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वात पहिले तर आम्हाला जाणून घ्यायचंय की आपल्या मंडळाचं नाव, स्थापना कधी झाली आणि मंडळ चालू करण्याचा उद्देश काय होता? नमस्कार. आम्ही ग्रीनलँड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आमचं आपली स्थापना झाली 2018 ला आणि आमचं जे गणपती बसवायचं रिझन आम्ही चालू केलं का, तर आपलं सगळे एकत्र यावे, पोरं सगळे एकत्र येऊन उत्सव करावा, आपला सण जपावा, आपली परंपरा पुढे चालवावी. आणि चालू करताना आपल्याकडे पहिले किती पोरं होती आणि आता आपल्याकडे किती पोरं जमली? पहिलं साधारणतः 10-15 पोरं आम्ही सगळे मोठी पोरं आम्ही जी होती, आम्ही चालू केलं, सुरुवात केली. त्याच्यानंतर आता थोडे-थोडे करून वर्षानुवर्षानंतर वाढत गेली पोरं. तर आता ती 50 ते 60 पोरं झाली आहेत आमची. आणि चालू जेव्हा आपण चालू केलं आणि पहिलं वर्ष आपलं जसं होतं, तेव्हा तुम्हाला कुठली म्हणजे अडचण आली? पोरं, कारण पोरं कमी असल्यामुळे प्रत्येक मंडळाला काही ना काहीतरी अडचणी असतात. तर तशा प्रकारे तुम्हाला कुठली अडचणी आली आणि तुम्ही त्याला म्हणजे कसं टॅकल केलं? सुरुवातीला चालू करताना तर जशी 10-15 पोरं होती. तर आम्ही ते चालू तर केलं सगळं 10-15 पोरांमध्ये. त्याच्यानंतर अडचण अशी आली की जागेला परमिशन भेटली नाही आम्हाला. त्यासाठी भरपूर स्ट्रगल केला. त्याच्यानंतर परमिशन भेटत नव्हती, त्यामुळे 1 वर्ष आपण थांबलो. 2018 ला जेव्हा आपण चालू केलं, हां. तेव्हाही परमिशनचा प्रॉब्लेम होता. पण आपण आपल्या विभागाचे आमदार माननीय श्री रवींद्र पाठक साहेब यांना भेटलो. जयश्रीताई पाठक नगरसेविका त्यांना भेटलो. त्यांच्याशी आम्ही बोलणं केलं. नंतर मग त्यांनी आम्हाला खूप खूप सपोर्ट केला. तेव्हा त्यांनी जागेच्या परमिशनसाठी त्यांनी परमिशन करून दिली आणि ते आता 9 वर्ष आपण आपली झाली आहेत. तर अजून पण ते आपल्याला आणि वरतून अजून एक जसं तुम्ही बोलताय तुम्हाला आपले माननीय आमदार साहेब रवींद्र फाटक यांचा सपोर्ट होता आणि नगरसेविका जयश्री फाटक मॅडम यांचा सपोर्ट होता तुम्हाला. ठीक आहे. तसेच म्हणजे तुम्हाला अजून म्हणजे मंडळाकडून कुठलं पहिल्या वर्षी चालू करताना जसं पोरं छोटी पण होती म्हणजे शाळेत आणि कॉलेज जाणारी पोरं आणि वरतून कमी पोरं. तर कुठल्या मंडळाचा सपोर्ट भेटलेला? तुम्ही कसं म्हणजे सगळं प्लॅन केलं आणि कसं विचार मांडला तो? असं आपलं सपोर्टचं बोलायला गेलं तर आमच्या बाजूलाच ठाण्याचा महाराजा वसतिगृह. तर त्यांनी आम्हाला त्यांचे जे मोठे पदाधिकारी आहेत त्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला. त्यांनी आम्हाला सांगितलं कसं कसं असतं, कसं नसतं. हे सगळं आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो. त्यांच्याकडूनच आम्ही शिकवण घेतली. पुढे आम्ही आमचं करत आणि फंडिंगमध्ये तुम्हाला जर कुठे समजा फॉर एन एक्झाम्पल फंडिंगमध्ये किंवा कुठे अडचणी येत होते आतापर्यंत, तर तुम्ही त्याला कसं टॅकल केलंय आणि कोणाची कुठून ती सल्ला घेतली किंवा कोणाकडून तुम्ही कोणाला अप्रोच केलंय की म्हणजे त्या वस्तूला टॅकल कशी करायची? असं आम्ही बघायला गेलं, सुरुवात आम्ही केली तेव्हा आम्ही स्वतः स्वखर्चाने बसवत होतो. 5 वर्ष तरी आम्ही स्वखर्च केला. स्वखर्च करून आम्ही सगळे पोरं काढून पैसे जमा करून आम्ही आमचा गणपती सण साजरा करत असतो. त्याच्यानंतर आता वर्षानुवर्ष तर तुला आता माहिती आहे, खर्च वाढतो. सगळ्यांचा बजेट वाढतो. त्याच्यामुळे ते आम्हाला आता फायनान्शियल प्रॉब्लेम सगळ्यांना येतात. तर त्यामुळे पुढे थोडं आम्हाला देणगी घ्याव्या लागल्या. आमच्याकडे जे आमचे नगरसेवक आहेत, आमदार आहेत, त्यांच्याकडून आम्ही जेवढी जमेल मागणी करतो आम्ही. तसं ते मॅनेज होऊन जातं. आणि मला तुम्ही एखादी म्हणजे आता तुमच्या मंडळाला नाही बोलून जसं तुम्ही सांगितलं तुमच्या मंडळाची स्थापना झाली 2018 ला. तर नाही बोलून साधारण 9 वर्ष झाली, बरोबर?
तर त्या 9 वर्षांमध्ये कुठली तरी एक मूर्ती तुम्हाला अशी जी म्हणजे मनात बसली आहे आणि ते कशा कशा रूप कशाप्रमाणे तुम्ही त्या मूर्तीला रूप दिलंय आणि कुठल्या मूर्तिकाराने रूप दिलंय, जे तुम्हाला आता कुठेच नाही बघायला भेटत? आता आम्ही 5 वर्ष तरी साधारणतः आम्ही ठाण्यामध्येच होतो. 5 ते 6 वर्ष मी ठाण्यात होतो. 7व्या वर्षी आम्ही मितेश दादा पेवेकर यांच्याकडे गेलो. तर आम्ही त्यांच्याकडे बसून त्यांनी आम्हाला मूर्ती दाखवली. खूप चांगली दाखवली, स्केच चांगला दाखवला. त्यानंतर ती जेव्हा मूर्ती घडली, कारखान्यातून जेव्हा ती निघाली, तेव्हा ती एवढी मनात बसली, की ती म्हणजे आणि सगळ्यांना भरपूर आवडली ती मूर्ती. तर कसं झालं, की एरियामध्ये त्या मूर्तीमुळे आमचं भरपूर नाव झालं. तर त्याच्यामुळे ते 7व्या वर्षीची मूर्ती जी मितेश दादांनी आम्हाला दिली, ती भरपूर मस्त होती आणि खूप छान होती. 2018 पासून तुमची मंडळाची स्थापना झाली. तर पहिल्या वर्षीपासून तुम्हाला कुठकुठल्या अडचणी आल्यात आत्तापर्यंत आणि तुम्ही त्याला कसं टॅकल केलं? त्याबद्दल आम्हाला जरा सांगा. तर कसं आहे आपण 2018ला सुरुवात केली. सुरुवातीला आम्हाला संघर्ष भरपूर करावे लागले. मुख्य म्हणजे परमिशनसाठी संघर्ष करावा लागला. आपल्याला परमिशन भेटतच नव्हती. म्हणजे त्या जागेवर परमिशन भेटत नव्हती, जिथे आम्ही आता गणपती उत्सव साजरा करतो. भरपूर आम्ही फिरल्यानंतर आम्ही असं ठरवलं, की आता यावर्षी नाही बसवायचा. मग शेवटी ऑगस्टचा जेव्हा महिना आला सुरुवातीला आम्ही तर अ, आप आमच्या विभागाचे आमदार माननीय श्री रवींद्र पाठक यांना मी भेटलो. त्याच्यानंतर मॅडम पण होत्या, जयश्रीताई पाठक नगरसेवक त्या पण होत्या. त्यांना भेटलो. त्या बोलल्या आम्हाला, की "तुम्ही कर, आम्ही आहे तुझ्या पाठीशी." त्यांनी आम्हाला परमिशनचा पूर्णपणे करून दिला आणि शेवटच्या दिवसात बाप्पाच्या कृपेने ती परमिशन आम्हाला भेटली. तर 2018 मध्ये ती मूर्ती प्रथमतः आता आपण सगळं मूर्ती बुक केली आणि सगळ्या पोरांनी आम्ही ठरवलं आमच्या काय असे हे आणले, की तुम्ही वर्गणी बाहेरून घ्यायची नाही. म्हणजे असं तसं आणि त्याच्यामुळे मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं, की पोरा-पोरांनी मिळून काढायचं. तर आम्ही जे काही 15-20 जण होतो, त्यांनी आम्ही मिळून सगळे कोणी थोडे-थोडे पैसे काढले. कोणी हे केलं, पैसे जमा केले. कोणी ह्याची स्पॉन्सर असं स्पॉन्सर दिला. कोणी मूर्तीचा स्पॉन्सर दिला. मंडप-बिंडप आम्ही सगळ्यांनी मिळून केला. डेकोरेशन आमच्या मंडळातलं आमच्याकडे असं आहे, की आमच्या मंडळातली पोरं डेकोरेशन करतात प्रत्येक वर्षी. तर त्याच्यामुळे तो खर्च एक आमचा वाचला. तर त्याच्यात ते थोडं-थोडं करून आम्ही जमा करून सगळं सुरुवात केली. पहिल्या वर्षी आम्ही भोईंजकर आपल्या ठाण्याचे आहेत ते. भोईंजकरच ना? भोईंजकर यांच्याकडे आम्ही पहिल्या वर्षी मूर्ती 2.5 फुटाची बुक केली. ती आम्ही पहिल्या वर्षी आमचं आगमन असं बोलायला गेलं तर आगमन आम्ही एकदम साध्या पद्धतीने केलं. कारण पहिलं वर्ष होतं. आम्हाला एवढं काही माहीत नव्हतं, की कसं कसं असतं, कसं करायचं असतं. सगळं पहिलंच वर्ष होतं आम्ही शिकत होतो. तर त्यामुळे पहिल्या वर्षी आपण अ, असं मूर्ती टेम्पोत ठेवली, आणली. आमच्या इथं मनपाच्या इथे आणली. त्यानंतर आमच्या घरातला एखादा स्पीकर आणला. तिथं आम्ही स्पीकर लावून आमचा आनंद साजरा केला गणपती आला. त्याची स्थापना केली. त्यानंतर मग दुसऱ्या वर्षी आम्ही सगळी पूर्ण वर्षभर प्लॅनिंग केली. पहिल्या वर्षी आम्हाला प्लॅनिंग करायला भेटलं नव्हतं. तर दुसऱ्या वर्षी आपण आगमन करायचं ठरवलं. तर बरोबर. आपल्याकडे असं चांगलं हे आहे, की आपल्याकडे वाजवणारी पण पोरं आहेत. आपल्याकडे तो वाजवायचा पण ग्रुप आहे. आपली पोरंच वाजवतात. तर आम्ही ठरवलं, की आपल्याकडे एवढा बजेट नाही, की बाहेरच्यांना द्यायचं. तर आपण आपल्याच पोरांनी ठरवलं, की आपणच वाजत-गाजत आणूया ठीक आहे. राजाला. तर आम्ही दुसऱ्या वर्षी वाजत-गाजत आणला. चांगलं सगळं केलं. त्याच्यानंतर विसर्जनला पण वाजत-गाजत नेला. विसर्जन केलं. तर तिसऱ्या वर्षी झालं असं, की तुला माहिती आहे आपला कोरोना आला. बरोबर. तिसऱ्या वर्षी कोरोना आल्यामुळे त्या वर्षी तर मी बोललो, "आपल्याला तर मला वाटत नाही बसवायला भेटेल." तर असं झालेलं, की काय चालूच होत नव्हतं, काय नव्हतं. आमच्याकडे बरोबर. मूर्तिकार पण आता मूर्तिकाराकडे जायचं कसं? कारण बंद होतं सगळं. आपण आमच्या एरियातला जो हेमंत दादा आहेत, हेमंत मानकामे.
त्यांच्याकडे आम्ही लास्टचे 15 दिवस जेव्हा गणपतीचे होते, तेव्हा आम्ही सगळं ठरवलं, की नाही बसवायला तर लागणार, आपल्याला बसवायलाच लागेल ते आणि तर आहे. बसूया आपण, छोटं का होईना पण बसूया. पहिलं तर आमचं होतं, की कोणाच्या तरी घरी बसू. पण ते मग नंतर बोललो, की घरी मंडळाचा गणपती घरी नाही बसू शकत. बरोबर. तर त्याच्यामुळे आम्ही मग छोटा असा मंडप आम्ही उभा केला आमच्या ह्याच्यानी आणि त्याच्यानंतर हेमंत दादा आहेत आमच्या इथला आमच्या इथंच बाजूला राहतात. त्यांचा कारखाना आहे. त्यांच्याकडून एक दगडूशेठची मूर्ती ती पण मस्त चांगली होती. ओके. ती घेतली. तर ते ते पण एक असं वर्ष होतं, की काहीच करता येत नव्हतं. सरकारचं अ, भरपूर बंधन जे होतं, त्या सगळ्या सूचना होत्या त्यांचं आम्ही पालन करून तो उत्सव त्या वर्षी साजरा केला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग 4थ्या वर्षी तर कसं 4थ्या वर्षी आम्ही बोललो, की आता तिथं भुईंजकरकडे आपण नको जायला कारण भरपूर महाग झालेला भरपूर बजेट होता त्यांचा. तर आपल्या खिशाला तो परवडणारा नव्हता. तर त्याच्यामुळे आपण मग काय केलं, की आमच्याच इथला एक मूर्तिकार बघितला. त्याच्याकडे आम्ही मूर्ती दिली. मूर्ती दिली ती त्यांनी चांगली बनवलेली भरपूर चांगलं आणि पोरांनी त्याप्रमाणे डेकोरेशन पण केलं होतं. आणि मग नंतर 5व्या वर्षी आम्ही कसं 5व्या वर्षी पण त्याच्याकडेच गेलो. त्याला ती आवडली म्हणून त्याला बोललो, की "अशी चांगली मूर्ती द्या." असं, असं 2-3 वर्ष आम्ही त्याच्याकडे काढली. बरोबर. त्यांनी आम्हाला चांगली मूर्ती दिली 2-3 वर्ष. त्याच्यानंतर सा कसं थोडं पुढे गेल्यानंतर पोरं फायनान्शियल स्टेबल झाली पोरं आणि बरोबर. अशी झाली, की म्हणजे बाप्पाच्या कृपेने अशी झाली, की ते वर्गणी एवढी काढू शकत होते, की म्हणजे आपला सण साजरा होईल. पण ते पोरांच्या पण कसं वर्ष झाल्यानंतर कसं आहे, खर्च वाढत जातात. आता यूथ पिढी आमच्याकडे येत होती, तर ते त्यांचे तर आहेच. एक्स्पेक्टेशन वाढत होत्या, की आपण आगमन चांगलं करावं, हे फोटोग्राफी हे सगळं. आता तेव्हा सोशल मीडिया आला होता तेव्हा. तर तेव्हा आम्ही सोशल मीडियावर पण ॲक्टिव्ह तेव्हा झालो. अ, ओके. तर त्या हिशोबाने आम्ही ते तसा मूर्तिकार घ्यायचा ठरवला. तर बरोबर. आपल्याच मंडळाची लहान पोरं आहेत सगळी. तर त्यांनी नितेश दादाचं आम्हाला सजेशन दिलं. तर आम्ही पहिल्या वर्षी गेलो त्याच्याकडे तेव्हा तर आम्हाला असं वाटलं आम्ही पहिल्यांदाच म्हणजे एरियाच्या बाहेर गेलो होतो, बरोबर. की मूर्तिकार किती पैसा चार्ज करतो, हे आम्हाला त्या वर्षी कळलं, की ॲक्चुअल एवढा पैसा आम्हाला लागतो. बरोबर. तर तेव्हापासून आमचं असं झालं, की फायनान्शियल प्रॉब्लेम तेव्हापासून यायला लागला. मग आम्ही सगळं असं ठरवलं, की बाहेर लोकांकडे आता देणगी घ्यायला जावं लागेल. ते तर मग नंतर आमच्यासाठी चांगलं आहे, की आमच्या प्रभागातले जे आमदार, नगरसेवक आहेत, सगळे आहेत, ते आम्हाला खूप चांगल्या परीने हे सपोर्ट करतात. आहे त्यांचा पाठिंबा. फायनान्शियल प्रॉब्लेम त्यांचा आपला सॉरी फायनान्शियल त्यांचा बॅकअप एवढा आम्हाला चांगला असतो, की आम्हाला ते आता पुढे असं आहे, की आम्ही पोरं तर करतोच. पोरं करतो मग जेव्हा आम्हाला ते कमतरता भासते, तेव्हा बरोबर. ते आम्हाला ते ते फंडिंग असो, देणगी असो, प्रत्येकाची आम्हाला असते. ओके. सो जसं तुम्ही तुमचा 5 वर्षाचा प्रवास आम्हाला सांगितलाय. तर आम्हाला हे जाणून घ्यायचंय, की म्हणजे पहिल्या वर्षी तुमच्याकडे कमी पोरं होती. फक्त म्हणजे 15 लोकं होती तुम्ही लोकं. 15 पोरं. पण ते तुम्ही कसं हळू-हळू वाढत गेली आणि आता तुमच्याकडे पोरं एवढी भरपूर आहेत तुमच्या मंडळात. तर पहिली 2 वर्ष आपण जे 15-20 पोरांमध्ये आपण सुरुवात केलेली, ते बरोबर. 15-20 पोरांमध्ये आम्ही काढली. म्हणजे चांगल्या परीने आम्ही साजरा केला. त्यानंतर तिसऱ्या वर्षी लॉकडाऊन लागल्यानंतर जेव्हा 4थ्या वर्षी जेव्हा आम्ही सुरुवात केली आगमनाला, तर आगमनाला सुरुवात केली तेव्हा भरपूर असे लहान मुलं होती ते बघायची. तर त्यांच्या पण आवडी होत्या. असे आणि चांगली गोष्ट आहे ती, की त्यांना आवड निर्माण होते गणपतीसाठी. तर त्यांना मोठ्या मंडळात कुठे हे भेटत नाही. बरोबर. भेटत नाही म्हणजे त्यांना कोण एवढं लवकर विचारत नाही. तर बरोबर. आम्ही सगळी लहानच पोरं होतो म्हणजे एवढी मोठी पण नव्हतो. तर ते आम्हाला सगळे जॉइन व्हायला लागले आणि मग आम्ही सगळे थोडे-थोडे त्यांना सगळे ॲड करायला लागलो. त्यांनी ते कामं करायला लागले मंडळाची. म्हणजे एक जण जर आम्हाला जुळला तर
तो अजून 2 जणांना सांगायचा, की "अरे ये अच्छा मंडल है" असं. म्हणजे की "अच्छा ये लोग सब करते हैं." मग ते असे करून आम्ही आमची आता नाही बोललं तरी 40-50 पोरं, 60 पोरं आता झाली आहेत मंडळाची. तर अशी करून आम्ही सगळी यूथ जमा केली. म्हणजे त्यांनी जे सांगायचे, की आम्हाला असं करायचंय, तसं बरोबर. करायचंय. तर त्यांच्या हिशोबाने आम्ही चालायला लागलो. आणि तेही असं की लहान पोरं जेव्हा जुळली तेव्हा त्यांचा पण थोडा हातभार आमच्या मंडळाला लागला. तर बरोबर. त्या हिशोबाने ते अ, काय बोलतात त्याला प्रोग्रेस होत गेली मंडळाची. आणि आज आमचं आता असं आहे की 50 ते 60 पोरं आहेत. पुढच्या वर्षी अजून वाढतील, पुढं वाढत जातील. सो आता आम्हाला एवढं जाणून घ्यायचं आहे, की म्हणजे इतके वर्ष तुम्ही म्हणजे जेव्हापासून तुम्ही स्थापना म्हणजे तुम्ही गणपती बसवण्याचं चालू केलं, ठीक आहे. तर आत्तापर्यंत तुमचं डेकोरेशनचं नियोजन कसं होतं? की तुम्ही थीम बेस्ड वरती करायचे, की कसं व्हायचं डेकोरेशन आणि त्याच्यात योगदान कसं असायचं पोरांचं? अ, बोलायला बरं वाटतंय, की आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला आम्ही अ, खूप बसून डेकोरेशनबद्दल ठरवलं. तर ते कशी भोईंजकरची मूर्ती असल्यामुळे त्याला कसंही डेकोरेशन सूट होतं. तर सगळ्यात पहिल्या वर्षी आम्ही गुफा बनवली होती. बरोबर. म्हणजे शंकराची गुफा कशी असते तशी गुफा बनवली. तर अच्छा. सगळं लहान पोरापासून मोठ्या पोरांपर्यंत सगळ्यांनी त्याच्यात योगदान दिलं. त्याच्यात आमचा डेकोरेशनवाले जे मेन टीम आहेत त्यांनी त्यांनी त्यांच्या परीने केलं. त्यांचं पूर्ण आम्ही ते कागदाचे सगळे दगडं बनवले आम्ही प्रत्येक सगळं हे ठीक केलं, आहे. कलर केला. आम्ही स्वतःच कलर केला. सगळं चांगलं हे केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही केदारनाथचं नाही, दुसऱ्या वर्षी कोल्हापूरचं एक आपलं माझ्या मते 2019ला कोल्हापूरचा हे झालेला, पूर आलेला, पूर महापूर. आला. तर बसलो, आम्ही ठरवलं की काय डेकोरेशन यावर्षी करायचं. बरोबर. तर एकाने सजेस्ट केला की कोल्हापूरचा आपण पूर दाखवूया. कारण बरोबर. तेव्हा पण भरपूर पाऊस होता. तर कोल्हापूरचा पूर दाखवायचा. मग त्याच्यामुळे आम्ही मग ठरवलं की 2-3 बॅनर बनवू. बॅनर बनवून त्याच्यानंतर गाव दाखवलं. गावात ते रेतीने आम्ही पाण्याचं देखावा करण्याचा प्रयत्न केला, की पाणी आहे ते असं भरलंय पाणी. त्यानंतर त्याच्यात माणसं माणसं ती दाखवली लहान-लहान डेकोरेशन. त्या हिशो ते तस तस साधारणपणे पूर्ण साधारणपणे पूरच पूर्ण हे दाखवलंय ते पूर दाखवला. कोल्हापूर. ती पुराचा परिस्थिती केला. होती. आता तिसऱ्या वर्षी झालं कसं, तिसऱ्या वर्षी आम्हाला कुठलं आलं लॉकडाऊन. तर बरोबर. लॉकडाऊनमुळे आता आम्हाला कुठे साहित्य भेटत नव्हतं, की काय. आणि मग नंतर मग ठरवलं, की 15 दिवसच आहेत. आता 15 दिवसात काय डेकोरेशन करायचं? आता बरोबर. ऑप्शन होता आपलं कपडाचं डेकोरेशन. पण ते आम्ही पहिले 2 वर्ष चांगले केले होते, तर बोललो तिसऱ्या वर्षी आपण काहीतरी युनिक करू. युनिक करू तर सगळ्या पोरांनी ठरवलं, भरपूर शोधलं. त्याच्यानंतर आमच्या कुठल्या पोराच्या एका डोक्यात आलं, की आपण ग्लासचं डेकोरेशन करूया. अ, ओके. जे ते ग्लास असतात आपण पाणी प्यायचे थर्माकोलचे ग्लास असतात. बरोबर. त्यांना आम्ही वेगवेगळ्या ह्याच्यात कलर केला. ओके. कलर केला आणि त्या ग्लासला असं मंदिराच्या हिशोबाने बॅकग्राऊंड दिला असा त्रिकोणीसारखा. आणि त्या ग्लासाने आम्ही म्हणजे कुठेही न जाता घरातलं आपलं सामान, जे पोरांचे कलर उरले होते, ते जमा केले. ग्लास आपले ते आम्ही होलसेलमधून मागवले ग्लास. आणि त्या ग्लासनी आम्ही ते डेकोरेशन त्यावर्षी केलं एकंदरीत लॉकडाऊनमध्ये. जेवढ्या कमीतमध्ये होईल तेवढं कमीतमध्ये जेवढं केलंय ते. कमीमध्ये होईल तेवढं आम्ही केलं. आणि मग नंतर 4थ्या वर्षी मग आपण केदारनाथ साकारलं. केदारनाथचं दर्शन आपण आपल्या इथे होईल त्या हिशोबाने साकारलं. मग 5व्या वर्षी आपण कसं, मूर्ती अशी होती ना, की त्या मूर्तीतच एवढं डेकोरेशन सारखं होतं, की आम्हाला डेकोरेशन करायचीच गरज नाही लागली. तर त्यामुळे त्यावर्षी आम्ही काय ठरवलं, की कपड्याचं आपण करू, कपड्यामध्ये थोडीशी डिझाइन करू. ओके. तर मग तेव्हापासून ते कपड्यामध्ये आम्ही थीम ठरली, की आमची, की आता मूर्तीच्या हिशोबाने आपण थीम ठरवायची डेकोरेशनची. बरोबर. मग आता आपण कसं करतो,
की 5वं, 6वं, परत 7वं, 8वं, आता हे 9वं वर्ष आहे. 9 वर्ष. तर 8वं वर्ष आपण 8 वर्ष काढतो. त्या 8 वर्षात आधी आम्ही मूर्तिकाराचं कॉन्सेप्ट बघतो, की मूर्तिकार काय देतोय. त्यानंतर मूर्तिकार जे देतो, त्या हिशोबाने आम्ही ते डेकोरेशन घडवतो. म्हणजे जे मूर्तीला सुटेबल होईल, बरोबर. त्या हिशोबाने आम्ही. सर तर साधारणपणे ते लास्टचे 3 वर्ष जे आहेत 5व्या वर्षापासून ते 8 वर्षापासून जे काही पण तुमचे डेकोरेशन्स असतात, देखावे असतात, ते टोटली मूर्तीवरती डिपेंड असतात, की मूर्तिकारकडून आपल्याला मूर्ती कशी कशी भेटते किंवा मूर्तीची रूप काय असतात, हां, राईट? हां. हो. जसं आपण मागच्या वर्षी बघितलं, की जे मूर्ती आणि सजावट जी होती तुमची, ती पूर्ण कृष्णाच्या थीमवरती होती. बरोबर? तर यावर्षी आपल्याला असं काय नवीन काय बघायला भेटणार आहे? तर यावर्षी आपल्याला मितेश आता 10x10 ह्या कॉन्सेप्टवर आपल्याला मूर्तीचं साकारण करतोय. अ, आपल्याला यावर्षी थीम अशी आहे की बुद्धीचा देवता आहे बरोबर. बाप्पा. तर त्या बेसवर आपण थीम आहे यावर्षीची आपली. तर ती अच्छा. त्या ह्याच्यावर आपल्याला बघायला भेटेल बुद्धीचा देवता. ओके. आणि असं बघायला गेलं यावर्षीचं जसं तुम्ही बोललेत, की तुमचा कॉन्सेप्ट जो तुम्ही मांडला आता. तर मला एवढंच विचारायचंय, की यावर्षी तुमचं आगमनाचं नियोजन कसं आहे आणि काय आपल्याला यावर्षी स्पेशल बघायला भेटेल राजा ग्रीनलँडकडून? स्पेशल तर आपल्याला यावर्षी आता असं आहे की ढोल ताशा पथक असणार. ठीक आहे. बँजोवाला असेल, डी-जे आहे, यावर्षी डी-जे आहे. त्याच्यानंतर एक नवीन आहे की आपला एक प्रसिद्ध गायक आहे. आपलं गणेश गल्लीचं जे गाणं ज्यांनी बनवलंय, मुंबईचा राजा. तर त्या गाण्याचा गायक जो आहे, तो यावर्षी आपल्या गणपतीचं गाणं साकारणार आहे. तर ते आपल्या आगमनला रिव्हील होईल. ते एक ओके. आपल्यासाठी यावर्षी एक ते नवीन आहे. आणि आपलं आगमन कधी आहे आणि कसं नियोजन असणार आहे, की म्हणजे कुठून तुमची आगमन सुरुवात होणार आहे आणि कशी ती पूर्ण म्हणजे आगमनाचा प्रवास असणार आहे तुमचा? तर आपलं आगमन 8 सप्टेंबरला मंगळवारी आहे. संध्याकाळी 6 वाजता आपण अ, अ, स्वाद हॉटेल इकडे आपली मूर्ती येईल. तिकडून बरोबर. सुरुवात होईल. सुरुवात असं आहे की यावर्षी आम्ही रील्स कॉम्पिटिशन ठेवलंय यावर्षी. तर तिकडे भरपूर इन्फ्लुएन्सर Instaचे जे आहेत रील्स क्रिएटर ते येणार आहेत. चांगली त्यानंतर पुणेरीचं आपण बघतोय, पुणेरी करायचं बघतोय. बरोबर. त्यानंतर आपला ठाण्यातला किंगस्टार म्युझिकल ग्रुप आहे. ओके. नंतर मग आपला आमच्याच एरियातला डीजेवाला आहे संदेश. तिकडे ति तिथे जे आपण पट्ट्या-पट्ट्यानुसार आपण हे देतो. पहिला पुणेरीला देतो, नंतर मग बँजोवाल्याला देतो. मग शेवटला आमच्या जिथं गणपती बसतो मंडळाचा, तिथे आपला डी-जे असेल. बरोबर. ते डी-जेवर आपण आपलं गाणं रिव्हील करू. त्यानंतर आपण मूर्ती ओके. कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि खूप-खूप अभिनंदन तुम्हाला. तुमचं म्हणजे एक गाणं रिलीज होतंय एक सुप्रसिद्ध गायककडून. त्याच्यासाठी खूप-खूप शुभेच्छा. आणि मला फक्त एक प्रश्न आता पडलाय, की म्हणजे यावर्षी तुमचं 9वं वर्ष. पुढील येणारं तुमचं दशक वर्ष असणार. तर त्याची काय योजना आहे तुमची? त्याची काय प्लॅनिंग्ज आहेत? आणि अ, तिकडे तुमचं काय मनात असे विचार चाललेत, की काय स्पेशल करायचे किंवा काय तुम्हाला जर रिव्हील करायचं असेल? आपलं दशक वर्षाची जी आपली वाटचाल आहे, ती आपण भरपूर असं वर्षापासून विचार केलाय की 10वं वर्ष आहे. तर आम्ही ते 9 वर्ष त्याची आम्ही प्लॅनिंग तर 9 वर्षापासूनच करतोय. दशक बरोबर. वर्षाला आपल्याला काय करायचंय. तर ते मी तुम्हाला दशक वर्षीच दाखवेल, की काय काय असेल, मूर्तीमध्ये काय वेगळीच थीम असेल, त्याच्यानंतर कसं आगमन असेल, ते मी तुम्हाला पुढच्या वर्षी सांगू. तर आता मला अजून एक प्रश्न हा पडलाय, की म्हणजे जसं तुम्ही सांगितलंय, की प्रत्येक वर्षी तुमचं काही ना काहीतरी तुम्ही युनिक केलंय. तर तुम्ही मूर्तीबद्दल आम्हाला सांगू शकता, की म्हणजे काय-काय बदल केले प्रत्येक वर्षी तुम्ही तुमच्या मूर्तीमध्ये?
तर पहिले 2 वर्ष तर कसं होतं, आम्हाला ती भोईंजकरची मूर्ती असल्यामुळे आम्हाला तिथं कधी डायमंड वर्क करायला लागला नाही त्या मूर्तीवर किंवा दुसरं काहीच करावं त्याला लागलं नाही. ती बरोबर. मूर्ती तशी एकदम ती चांगली दिसते. तिसऱ्या वर्षी पण आपण काय लॉकडाऊन होतं त्यामुळे नॉर्मलच मूर्ती आणली. ओके. चौथ्या वर्षी आम्ही काय विचार केला, की मूर्तीला थोडंसं डायमंड वर्क करू. तर ओके. चौथ्या वर्षीपासून आम्ही सुरुवात केली. चौथ्या वर्षी डायमंड वर्क केलं. 5व्या वर्षी डायमंड वर्क केलं. 6व्या वर्षी डायमंड वर्क केलं. 7व्या वर्षी मग आमचं विचारात आलं आमचे जे लहान पोरं आहेत बरोबर. अ, अ, थोडेफार आपले फिरतात मुंबईला, तर त्यांनी विचार केला, की यावर्षी काहीतरी नवीन करू, कॉन्सेप्ट नवीन आणू काहीतरी. बरोबर. तर आम्ही दागिन्याची कॉन्सेप्ट आणली, की ओके. मूर्तीला आपण दागिने करू. दागिने म्हणजे ते ओरिजिनल नाही, ओरिजिनल म्हणजे गोल्डनवाले नाही, गोल्डचे नाही. ते आपले लालबागला भेटतात. बरोबर. ते दागिने आम्ही तिथे कस्टमाइज करून घेतले 7व्या वर्षी आणि 7व्या वर्षी जे सुरुवात आम्ही केली दागिन्याची. पहिल्या वर्षी आम्ही 7व्या वर्षी माझ्या मते कडे बनवलेले. कडे होता, परत नंतर हार होता. हार बनवला. ते मग ते जेव्हा मूर्ती आली 7व्या वर्षी, बरोबर. ती एवढी चांगली वाटली ना, की आम्ही विचार केला, की अरे डायमंड वर्क करायचा. त्याला पण तेवढेच पैसे द्यायचे. दागिन्यांना पण तेवढेच पैसे द्यायचे. राइट. तर आपलं दागिने आपल्याला लाँग टर्म आहेत. आता डायमंड वर्क कसं दरवर्षी आपल्याला तेवढे दरवर्षी द्यावे चेंज लागतात. करावा लागतो. हां. तर मग तेव्हापासून आम्ही ठरवलं, की डायमंड वर्क करायचं नाही. आपण आता दागिनेच करू आणि ओके. आमच्या प्रभागामध्ये आम्ही सुरुवात केली दागिन्यांची. तिथून पुढे मग तेच कॉन्सेप्ट आता चालू आहे पुढे दागिन्यांचा. ओके. म्हणजे तुमच्या ह्या दागिन्याचा कॉन्सेप्ट जो आहे तुमच्या विभागात ते तुमच्याकडूनच सुरुवात झाल्या आणि नंतर बाकी सगळ्या असं बोलू जागेवर. शकतो. बरोबर? ओके. आता एक शेवटचं मी विचारणार आहे, की म्हणजे तुम्हाला एक म्हणजे मंडळाचं नाव देईन आणि त्याला तुम्हाला एका शब्दात डिस्क्राईब करायचं. ठीक आहे. ठाण्याचा महाराजा, एक गाव एक गणपती. औदोबागचा महाराजा, गोंडस, ठाण्याचा सिद्धिदाता, आगमनाधीश, किसननगरचा राजा, खडीवाला बाप्पा, वाघळेचा विघ्नहर्ता, बॅलन्सिंग किंग, वाघळेचा राजा, वागळेचा रॉयल, ठाण्याचा कैवारी, जिद्द, ठाण्याचा इच्छापूर्ती, डेकोरेशन, किसननगरचा महाराजा, चलचित्र, राजा ग्रीनलँडचा. सर्वस्व. आत्ताच्या म्हणजे आता आपले जे प्रेक्षक बघतायत त्याच्यात आताच्या पिढीला तुम्ही काय मेसेज किंवा संदेश देऊ इच्छिता? तर माझा संदेश एवढाच आहे, की गणेश उत्सव हा सण म्हणून साजरा करा. त्याला कॉम्पिटिशनमध्ये आणू नका आणि बरोबर. जेवढं आपल्याला जमतंय तेवढंच करा, की मूर्ती तेवढ्याच उंचीची आपल्याला झेपेल तेवढी घ्या बरोबर. किंवा उगाच काहीतरी जमणार नाही तसं करू नका. ते आहेच. आपल्याला जेवढं जमेल तेवढाच सण साजरा आणि सरळ रीतीने साजरा करा. खूपच चांगला संदेश दिलाय आपण आपल्या आजच्या पिढीला. आता एक शेवटचा प्रश्न एक आहे, की आज तुम्ही आमच्या पॉडकास्टवरती आलाय, तर तुमचा आम्हाला अनुभव जाणायचा आहे, की या पॉडकास्टवरती येऊन तुमचा काय अनुभव आहे आणि तुम्हाला कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं. खूप चांगल्या पद्धतीने तू काम करतोयस. तुझी टीम आहे ती भरपूर चांगली कामं करते आणि माझी तुला ही शुभेच्छा आहे, की तू पुढे असंच अजून पुढे वाढावं आणि चांगलाच तुला प्रतिसाद भेटेल. धन्यवाद आपल्या शुभेच्छासाठी आणि धन्यवाद आपला पॉडकास्ट बघण्यासाठी आणि असेच नवीन पॉडकास्ट बघण्यासाठी गणेश नगरीला सबस्क्राईब करा.